नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कपासी या पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। हे कशा प्रकारे याचे अनुदान वाटप केले जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। राज्यातील 2023चा खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्या क्षेत्राच्या प्रति हेक्टर 5,000 तर 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात मान्यता 48 कोटी व सोयाबीन साठी 2646 कोटी अशा एकूण 4194 कोटी इतका कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादक वाढ व मूल्यासारखी विशेष कृती योजनेचे लक्ष्यशीर्षक करण्यात मान्यता देण्यात येत आहे। सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र 5,000 2 हेक्टर मर्यादित अर्थसहाय्य। ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंदणी केली आहे असे नोंदणीकृत शेतकऱ्यांना राहील। ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य अनुचित राहील। सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण DBT च्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे। सदर योजने फक्त 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।